जय जगदीश समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 16वा तत्वान्वयाचा समाज 7वा मजबूत निरूपणा. श्रीराम समर्थ. पृथ्वीचे मूल जीवन, जीवनाचे मूल अग्न, अग्नीचे मूल पवन, मागा निरूपिले. आता ऐका पावनाचे मूल, तो अंतरात्माचे केवल, अत्यंत जे चंचल सकलांमध्ये, तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना, ज्याचे रूपानुमानेना वेद सृष्टी. मुली मुलींचे स्मरण, त्याचे अंतरात्म्याचे लक्षण. जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले, त्रिगुणापासून झाली भूते, पावली स्पष्ट दशते, त्या भूतांचे स्वरूपते विवेके ओळखावे. त्यामध्ये मुख्य आकाश, चौभूतांमध्ये विशेष, याच्या प्रकाशे प्रकाश सकल काही. एक विष्णू महद्भूत, ऐसा भूतांचा संकेत, परंतु याची प्रचित पाहिले पाहिजे. विस्तारी बोलेली भूते, भूतांमध्ये व्यापकते, विवरण पात येते प्रत्ययासी. आत्म्याच्या चपलपणा पुढे, वायुधिकिते बापुडे, आत्म्याचे चपलपण रोकडे समजून पावे. आत्म्या वेगळे काम चालेना, आत्मा दिसेना ना डरेना, गुप्तरूपे विचारणाना पावन सांडी. पिंड ब्रह्मांड व्यापून धरले, नाना शरीरे विलासले, विवेकी जनासी भासले जगदांतरी. आत्म्याविना ध्येय चालते, हेतो न घडे कल्पांते, अशा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या. मुलापासून शेवटवरी सकल काही आत्मच करी, आत्म्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म ते. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, नाना सुख दुःखे भोगितो ध्यात्मयोगे. सप्तकंचुके ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्मा जाड, विवेके उल्का. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृत शुतोष्ण जाणतो त्वचेमध्ये. नेत्रे भरून पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उच नीच समजणे मनामध्ये. कोरदृष्टी सौम्यदृष्टी, कपडदृष्टी कृपादृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टी भेद जाणे. जिभेमध्ये स्वाद घेणे, निवड जाणे भेदाभेद, जे जाणे ते विषद करुणे बोले. उत्तम अन्नाचे परिमले, नाना सुगंध परिमले, नाना फलांचे परिमले करानेंद्रिय जाणे. जिभेमध्ये घेणे बोलणे, पाणी इंद्रिय घेणे देणे, पाद इंद्रिय येणे जाणे सर्व काल. शिस्न इंद्रिय सुरत भोग, गृद इंद्रिय मल स्वर्ग, मने करुणी सकल सांग कल्पने पाये. ऐसे व्यापार परोपरी, त्रिभुवनी एकलाची करी, त्याची वर्णवया थोरी दुसरा नाही. त्याविना दुसरा काहीचा, जे महिमा सांगावा तयाचा, व्याटो आपोटा आत्मा याचा, न भूतो न भविष्यती. 14 विद्या 64 कला, धूर्तपणाच्या नानकाला, वेदशास्त्र पुराण जीवाला तेने विना घ्यायचा. यलोकीचा आचार, परलोकीचा सारासार विचार, उभयलोकीचा निर्धार आत्माच घरी. नाना मते नाना भेद, नाना संवाद विवाद, नाना निश्चय भेदाभेद आत्माच घरी. मुख्य तत्व विस्तारले, तेने तयास रूप आणले, येणे करता सार्थक झाले सकल काही. लिहिणे वाचणे पाठांतर करणे, पुसणे सांगणे अर्थ करणे, गाणे वाजवणे नाचणे आत्माच घरी. नाना सुखी आनंद तो, नाना दुःखे कष्टी येतो, देह धरतो आणि सोडितो नाना प्रकारे. एकलाची नाना देह धरी, एकलाची नट्ये परोपरी, नटनाट्य कला कुसरी त्याविना नाही. एकलासी झाला बहुरूपी, बहुरूपी बहुसाक्षेपी, बहुरूपी बहुप्रतापी आणि लंडी. एकलाची विस्तार कायचा, पाये भविद तमासा, दंपते विन कायचा विस्तारला. स्त्रियांचं पाहिजे पुरुष, पुरुषीचं पाहिजे स्त्री भेष, ऐसा आवडीचा संतोष परस्परे. तुलांचे मूलते लिंग, लिंगांमध्ये हे प्रसंग, येणे प्रकारे जग प्रत्यक्ष झाले. पुरुषाचा जीव व स्त्रियांची जीवी, ऐसी होते उठा ठेवी, परिया सुषमाची गोवी समजले पाहिजे. बायकोन बायकोस भोगिले, ऐसे नायके घडले, बायकोस अंतरे लागले ध्यान पुरुषाचे. स्त्रीचं पुरुषास वधू, ऐसा आहे हा संबंधू, या कारणे सूक्ष्म संवादू सुष्मीचा आहे. पुरुष इच्छेमध्ये प्रकृती, प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष बोलती येणे नाही. पिंडावरून ब्रह्मांड पाहावे, प्रचित्तीने प्रचित्तीस घ्यावे, उमजेना तरी उमजावे विवरे भरव. दैते इच्छा होते मुली, तरी त्या आले भूमंडली, भूमंडली आणि मुली रुजू पावे. येथे म्हणा झाला साक्षेप, पिठला श्रोती यांचा आक्षेप, जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले ते श्रीदास बोधे. कृषीच्या संवादे मजबूत निरूपणाम समाज सत्व. जय जय रघुवीर समर्थ.